वो बुलाती है तो जाने दो। पप्पा कौन है? आए इधर ABCD आणि वो बुलाती है तो वो बुलाती है बुलाती है। नमस्कार, मी अँकर डीडी अर्थात दीपक चंद्रकांत दिसले तुम्हा सगळ्यांचं मी माझ्या DP इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आज मी नागोठणे येथे बर्थडे पार्टीसाठी बर्थडे इव्हेंटसाठी चाललेलो आहे। आता ऑन द वे आहे, तुम्ही मला पाहतच आहात। जवळजवळ मी आता खालापूरवरून निघालेलो आहे। मला नागोठण्याला पोहोचायला जवळजवळ 1.5 ते 2 तास लागतील। तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तिथल्या इव्हेंटबद्दल। तोपर्यंत तुम्ही माझी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हॅलो, फायनली नागोठणेमध्ये माझा इव्हेंट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी पोहोचलेले आहे। तर चला मी तुम्हाला इव्हेंटचं लोकेशन दाखवतो। आणि मी आता रेडी होऊन पूर्णपणे रेडी होऊन माझ्या इव्हेंटला मी आता सुरू करतोय। तुम्ही कुठे जाऊ नका, माझी व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा। अभिनंदन सोहळा फर्स्ट बर्थडे पार्टी या ठिकाणी संपन्न होते आणि या बर्थडे पार्टीसाठी आलेल्या तुम्हा सगळ्यांचंच मी मला वाटतं मार्गीच्या पप्पाचं नाव प्रणित पाटील कुटुंबियांच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। काही पाहुणे मंडळी याची बाकी आहेत, काही आलेली आहेत। तर मी माझ्या बर्थडे पार्टीला तुमची परवानगी असेल तर सुरू करतो। तत्पूर्वी माझा थोडासा इंट्रोडक्शन देतो। मी अँकर डीडी म्हणजे दीपक चंद्रकांत दिसले, खालापूरवरून आलेलो आहे। आणि आमचे साहेब पाटील साहेब, सुभाष पाटील साहेब म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके बापू, त्यांनी मला या ठिकाणी ही बर्थडे पार्टी एन्जॉय करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले लाडके बापू म्हणजे आमचे पाटील साहेब म्हणजे खालापूर पोलीस स्टेशनला बरीच वर्ष ते कार्यरत होते, त्यांचं मी मनापासून आभार मानतो, थँक्स म्हणतो त्यांना। आणि या बर्थडे पार्टीला सुरुवात करतो। काय सुरुवात करायची की नाही? आवाज या दोघा तिघांचाच येतोय, बाकी मागे सुरुवात करायची की नाही? हॅलो, म्हणजे 3 राऊंड मध्ये फिनिश करणार आहे। ओके, चिटिंग करायची नाहीये। ओके रेडी सगळे? चला स्वतःसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा स्वतःसाठी। ते लकी विनरचं गिफ्ट कुठे जरा माझ्या हातामध्ये देता का दादा? लकी विनरचं गिफ्ट कुठे जरा दाखवतो का? लकी विनरचं गिफ्ट कुठे? हे बघा, हे लकी विनर साठी गिफ्ट आहे। बघूया या गिफ्टचा मानकरी कोण आहे। शेवटचं सांगतो कोणाला यायचं असं या, नाहीतर मग ना कहोगे तो पछताओगे। शेवटचं चला, ओके रेडी म्युझिक, फास्ट फास्ट फास्ट। जेवढे पण मनापासून आले नव्हते तेवढे सगळे पहिल्याच फेरीत बाद बाबो। चला, जेवढे मनापासून आले नव्हते तेवढे सगळे पहिल्या फेरीत बाद।
आता मात्र माझं काय खरं नव्हतं बाई, तुम्हाला तर त्या रेडबुलच्या ऍड मध्येच न्यावं लागेल. केवढा तो जोर बाबा. चला कोण वाचा गेले ते टाटा बाबा कोण गेले ते? ठीक आहे चला पुन्हा एकदा आपण या 2 चेअर कमी करूया. मी लकी विनर काढणार आहे. सो बघूया या 7 चेहऱ्यांमध्ये कोण तो 7वा नंबर आहे. तुम्हाला मी शेवटची वॉर्निंग दिली नंतर तुम्ही पण म्हणजे मी 5च ठेवीन बरं का, डास नाही केला. ओके रेडी. चला या 7 साठी जोरदार टाळ्या. म्युझिक ऑन. बाजीमागच्या वेळेला किती उत्साह आणि देवपणा असा हिला चांगल्याच्या बाबतीमध्ये वाईट कर. बघा ना किती देवपणा असा करतो, चांगल्याच्याच मागे लागतो. किती जीव काढला होता आणि ताईला ज्या बाद झाल्या पाहिजे त्या आपल्या धावतायत बसतायत. चला हा 5 पुन्हा एकदा मी 2 चेअर कमी करतो. 2 चेअर. म्युझिक ऑन. मला नाही आवडलं आणि बरं पोचल्यावर ऐका की मी त्यांना बात केलंय तुमच्यासाठी, त्यांना घरी पाठवलं. चला आता चेअर एकच असेल. एक चेअर इथे लावा. जिंकतोय आणि यांना मी सुरुवातीलाच बाहेर काढणार होतो. शेवटपर्यंत मला वाटतं 25 वर घेऊन जाते. पाणी वगैरे टाकायचं ना, पाणी म्युझिक ऑन. स्टार्ट म्युझिक. Yeah.
ओके, थँक्यू सो मच. तुमचं नाव सांगा सगळ्यांना. जागृती ताई. बघूया कोण जिंकतोय. आणि ह्यांना मी सुरुवातीलाच बाहेर काढणार आहे. शेवटपर्यंत मला पेपरचीच पण घेऊन जाते. पाणी वगैरे टाकायचं ना. पाणी म्युझिक ऑन स्टार्ट. म्युझिक. ओके, थँक्यू सो मच. तुमचं नाव सांगा सगळ्यांना. जागृती ताई. काय म्हणायचं तुम्हाला? नाव ऐकायचं की नाही? कुठे बाबा बघा त्यांच्या गालावरचं हसून बघा गालावरचं बायचं नाव घेते म्हटल्यावरती. आता त्यांना नाव बघा ते बघा. किती वर्ष झाले लग्नाला? 3 वर्ष झाले. बाई नाव काय घेऊन विचारता? काय त्यांचं? योगेश भाऊ. किती वर्ष झाले लग्नाला? बाई म्हणतात नाव काय घेऊ? बाबू पाणी आहे का? पाणी वाटीभर घ्यालो. बक्षीस तुम्हाला. पाटील साहेब या. जास्त पैसे आणेल मी त्याला देणार आहे बक्षीस. 2 मिनिटांमध्ये जास्त पैसे. तुमची वेळ सुरू झाली आता. स्टार्ट. म्युझिक. फास्ट 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 फास्ट. 2 मिनिटांची वेळ. जास्त पैसे आणायचे. पैसे 2 मिनिटांची वेळ. सो फास्ट फास्ट लवकर. आता कोण मुलगा येणार नाही. ओके, चला या इकडे सगळ्या स्टेजकडे या. बघू द्या मला कोणाकडे जास्त पैसे. तुम्ही खाली थांबा, मला बघू द्या. तुम्ही खाली थांबा. खाली थांबा. तो पुडका आणलेला पोरगा कुठे? पुडका आणला पैसे. दादा कामच झालं. पप्पा कोणी दिले? पप्पाने काकाने दादाने कोणी दिलं? इकडे पुढे कुठे त्याचे पप्पा कुठे? साहेब कामच झालं आपलं. बरं पैसे मला ठेवतो आणि गिफ्ट याला देतो. किती आहे ते? हात चला घे म्हणून सांग. ओके चला दुसरे कोणाकडे दाखवा. खाली बाजूला पैसे मोजत राहायचे. बघायला किती.
हां थांबा थांबा थांब किती ते $2,500 याच्याकडे आहे. 2,500 कुठे तुझे पप्पा मम्मी कोणाकडे ना 2,500 पप्पा याचे पप्पा हात वर करा. भेटल्यानंतर 2,500 ठीक आहे. आणखी 2,500पेक्षा जास्त आहेत का कोणाकडे? किती आहेत तुझ्याकडे? राहू दे त्यात फक्त गावठी फुगाली. तुझ्याकडे 1,000 रुपये, तुझ्याकडे 500. ओके तुझ्याकडे ओके एक ना पाटील साहेब पैसे मोजते पण त्याचा पोपट झालाय. सांगतो कसं. मी सांगितलं होतं जो कोणी जास्त पैसे म्हणजे मला 1 रुपया 2 रुपया असे कॉईन्स हवे होते. लहान मुलांना अशा नोटा द्यायच्या नसतात. त्यामुळे अमेरिकन डॉलर या मुलाने आणलेला आहे. कॉईन कोणाकडे जास्त आहे? कॉईन कोणाकडे जास्त आहे? याच्याकडे 1 कॉईन आहे. तुझ्याकडे किती पैसे येते बाबा? त्यालाच माहिती नाही. एकच आहे. राहू दे. एक स्टेजवरती अजून कॉईन कोणाकडे? ठीक आहे चला तुम्ही सगळे बाकी दोन मुलं आहेत. आता मी कन्फ्युज आहे बक्षीस कोणाला. नक्की दोघांकडे एकच कॉईन आहे. ठीक आहे किती स्टँडर्ड कितवीला आहेस? 3रीला KGला आहे. ओके ABCD म्हणून दाखव. मी गाणं बोलतो त्याचं पुढचं तू बोलायचं. ओके बोलशील? ओ बुलाती है. अरे पुढचं बोल. ओ बुलाती है तो जाने पप्पा कोण आहे? काय ते इथे ABCD आणि ओ बुलाती है. ओ बुलाती है बुलाती है. ओके तू कितीला पहिलीला. जनगण म्हण येतं का? ते कोणी दिलं ते लांबच. जनगण म्हण येत नाही ना. मी गाणं बोलतो त्याच्या मागे बोलायचं. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. जरा जपून लाज ना पुढचा म्हण ना मागचा येत नाही. ओके थँक्यू सो मच दादा. दोघांना पण बक्षीस देऊया. जे रिटर्न गिफ्ट आणतात ते दोघांना पण द्या. कुठे दादा या दोघांना बक्षीस देण्यासाठी. दोघांना पण द्या. कोणाला तुम्हाला 2 मिनिटांची वेळ देणार आहे. किती? 2 मिनिटांमध्ये तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या दीदीकडे मम्मीकडे काकीकडे त्यांच्याकडे जायचे आणि काय करायचे? जो कोणी नाही जो कोणी कानातलं नाकातलं पैंजण चप्पल जे कोणी लेडीज ज्या वापरतात ना गोष्टी त्या गोष्टी जो कोणी जास्त आणेल टिकली हेअरबँड रबर बँड नाकातलं कानातलं रुमाल जो कोणी नाही जास्त आणेल ना मी त्याला देणार आहे बक्षीस. समजलं तुम्हा सगळ्यांना? समजलं? चला तुमची वेळ सुरू होते आता. स्टार्ट. गो 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 फास्ट 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 फास्ट. 2 मिनिटांची वेळ आहे. बापरे हे बोल. जर बर्थडेला येताना हे एवढं येत असेल तर विचार करा ते लग्नाला जाताना केवढं असेल. कुठे मम्मीचं की ताईचं? मम्मीचं नाव येतं आधी. कुठे मम्मी कुठे तुझी? दाखव लोक. हा घरी आहे मम्मी. मग तू आता घरी ये लगेच. ओके ठीक आहे. तू माझं तुझंच आहे. बापरे. अरे तुझं झालं ना? एक काम करा मी जातो घरी. एवढे सगळे किट आणले बाबा. तुमचं टिकाव लागेल या समोर. या 2-2 वस्तू बघा इथे किती पेट्या भरल्या.
ही बाई तर पिशवी तो बाळा पण पिशवीच घेऊन आणला बाळा बघू जाऊ काढ बघू तुझ्या पिशवीत काय काय नक्की बापरे बापरे ये इकडे बॅग घेऊन ये तुम्ही ठेवा सगळं ये तुम्ही ये इकडे मस्त छान छान गोष्टी आणल्या सगळ्या गोष्टी आणल्या इकडे स्टेजवरती ये लवकर ठीक आहे चल तुला बक्षीस ओके ओके चल ये स्टेजवरती ये ओके वेळ कमी झाला आपण नाव सांग सगळ्यांना तुझं काय नाव म्हणाला दृष्टीसाठी जोरदार टाळ्या बाई टाळ्या पण वाजवायला मोदीने बघाच इकडं जीएसटी लावलेली दिसते बोलल्या मनासारख्या टाळ्या एकदा जोरदार ओके चला हिच्यासाठी नाही गिफ्ट द्या दादा कॅमेरामॅन दृष्टीला एक गिफ्ट द्या त्यातला ओके उड्या मारायच्या नाही तुम्हाला आवडेल का यांचा डान्स बघायला बघा एवढ्या सगळ्या चला मग जोरदार टाळ्या उड्या म्युझिक ऑन I feel nauseous, believe me. Never had a lot of shit come easy. Had to work hard, struggle just to be me. Had to rise up just so they could see me. Did what I had to do just to feed me. And what was left over I put towards my dreaming. But the only thing in life that has meaning are the things you gotta work for, believe me. Take into your hands a plan your own hands can चला सगळ्यांनी स्टेजवरती चला मला अरे तुम्हाला कोण म्हटलं गिफ्ट घ्यायला दादा तुला कुठे कोण आहे गिफ्ट घ्यायला जायचे सगळ्यांना गिफ्ट दिलं जाईल सगळ्यांच्या हातात आणि सगळ्यांनी असं फोटो काढायचे बर्थडे गर्लच्या पप्पांबरोबर ओके चला स्टार्ट म्युझिक तुम्ही दोघी स्टेजवरती तुम्ही एक शेवटचे दोघींमध्ये मला बघायचं कोण टॉप 5 कोण चांगले असते दोघे पण सेम असतात परंतु मला एकीला बक्षीस द्यायचं आहे सो रेडी जयेश रेडी ओके ऑन म्युझिक ऑन क्या बात है Body room
खूप खरोखर खूप छान डान्स केला दोघींनी. पुन्हा एकदा दोघींसाठी जोरदार टाळ्या. आणि दोघींचा पण पहिला बक्षीस आहे. दोघींना पण आपण पहिलं बक्षीस देऊया. हे तुझ्या हातीच दे. मध्ये राहू आणि दोघींना मध्ये ना फोटोग्राफर. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. चला आता मुलं चला लवकर या. ज्या कपलचं नाव घेतलं लागेल त्यांनी लगेच माझ्यासमोर यायचं. लवकर लवकर लवकर. मी सांगतो काय करायचं तुम्हाला. सर्वप्रथम तुमच्यातला एक कपल इथे पुढे येईल. तुम्हाला 2 मिनिटांची वेळ दिली जाईल. एका थांबा थोडं अजून एकला आपण थोडं अजून 1-2 गेम घेऊ. एकाने काय करायचंय, चमचा आपल्या तोंडामध्ये पकडायचा आहे. जेंट्स लोकांनी चमचा तोंडात पकडून ही गोटी आहे, हा जो मार्बल आहे तो चमच्यामध्ये घ्यायचा आहे. परंतु घेत असताना चमच्याला कुठल्याही प्रकारचा हात लावायचा नाही. फक्त चमचा तोंडामध्ये आणि ही गोटी चमच्यात गेली पाहिजे. आणि तिकडे मॅडम उभ्या असतात, तुम्ही ती चमच्यातली गोटी घेऊन जायचे. मॅडम सुद्धा तोंडात चमचा. चला लवकर ठेवा मुलांनी त्या प्लेटमध्ये. 2 मिनिटांची प्रत्येक कपलला 2 मिनिटांची वेळ असेल. जर समजा ह्या कपलनी 10 मार्बल 10 गोट्या जर त्या प्लेटमध्ये टाकल्या तर दुसऱ्या कपलनी त्यांच्यापेक्षा जास्त टाकायचे. जो कपल जास्त टाकेल तो ठरणार आहे विनर. समजलं. आपण मान देऊया काका आणि मावशीला. ओके, मोठ्या आहेत त्यांना आपण मान देऊया. या लवकर इकडे पुढे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या मंडळी प्लीज. बच्चा मंडळ टाळ्या होत्या यांच्यासाठी. तुमची वेळ सुरू झाली. हा, त्यांच्या चमच्यात मोठे टाकायचे. ओके, स्टार्ट. 2 मिनिटांची वेळ आहे. हा, क्या बात आहे. हो 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 काका आवाज नक्कीच तुम्ही करून टाकणार. लवकर लवकर. क्या बात आहे. मुलांना बाजूला पास करा पास करा. लवकर करा. 2 मिनिटांची वेळ आहे. तुमचं एवढं वय असताना तुम्ही या खेळात सहभागी झालात, न लाजता न डबलता. अण्णांसाठी जोरदार टाळ्या. आणि अण्णांच्या पत्नींसाठी सुद्धा थँक्यू सो मच. एवढंच बोलायचं. चला नेक्स्ट कपल तुम्ही या. लहान लहान बाजू. Yeah.
क्या बात है, पहिल्या केली 2. वाह सुबा, पुन्हा एकदा 2. बोला जा देखो. क्या बात है, सही है सही है. तुम्हाला 2 मिनिटांची वेळ आहे. दादा काय वाटतं तुम्हाला स्वतःबद्दल? कारण तर 100% मला बोलतो बायको. क्या बात आहे. चला जोरदार टाळ्या कपलसाठी. त्यांनी तुमच्यावर बोलत नाही म्हणत कारण तर 100% पण बायको. आता तुम्ही काय सांगा, करून तर 2% पण नवरा. ओके रेडी दादा? ओके तुमची वेळ सुरू झाली आता. स्टार्ट म्युझिक. 16 गोट्यांचा टार्गेट बघूया शेवटचा कपल पूर्ण करेल का? दादा कुठे गेला? हा बक्षीस बक्षीस पहिले बक्षीस. फोटो काढा आमचे. फोटो काढा. सेकंड बक्षीस जातो या तुम्हाला. तुम्ही पण खूप छान परफॉर्म केलं. थँक्यू सो मच. सो तत्पूर्वी केक कापायच्या आधी मी पुन्हा एकदा मला सुभाष पाटील सरांनी या ठिकाणी संधी दिली. आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस साहेब या ठिकाणी मला कलाभरून या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं प्रणित दादाचं तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि मार्वीला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मार्वी खूप गोड आहे, असंच तुझं गोड आयुष्य शेवटपर्यंत राहू. तुझ्या प्रत्येक पावलामध्ये तुला अगणित यशाचं उंच शिखर तू पार करेल. तुझ्या गावाचं, तुझ्या तालुक्याचं, तुझ्या जिल्ह्याचं, तुझ्या देशाचं नाव तू अमेरिकेमध्ये ने. ह्या तुला आम्ही आई एकविरे चरणी, गणपती बाप्पा चरणी खूप साऱ्या प्रार्थना करतो. तू अशीच आनंदी आणि हसत राहा. तुमच्या सगळ्यांकडून मार्वीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी पुन्हा एकदा मी माझं स्वतःचा जाता इंट्रोड्यूस करून देतो. माझं नाव दीपक चंद्रकांत दिसले. मी खालापूर तालुक्यामधून एका छोट्या केळवली गावातून आलेलो आहे. सो माझा हा इव्हेंट तुम्हाला आवडला असेल तर आशा करतो माझ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. थँक्यू सो मच. तो तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल असेल, सगळ्यांनी मोबाईल बाहेर काढायचा आहे. माझ्याकडून एक लकी विनर आहे 86 बघूया कोणाचा पहिला मिस कॉल. आणि पहिला मिस कॉल आलेला आहे जागृती पाटील. कोण आहे जागृती पाटील? अरे बापरे, हा सगळे बक्षीस तुम्हीच घरी घेऊन जाणार की काय? वा हो, बाकीच्यांना राहू द्या. जागृती नाही अजय एक फोटो. नंबर सेव्ह करा. माझा इव्हेंट आवडला असेल तर तुमच्या इव्हेंटला नक्की बोलवा. थँक्यू सो मच. आपण जातोय सेलिब्रेशन केलं. सो मार्वी या ठिकाणी केक कापत आहे. 5 स्त्रिया औक्षण करतील. त्यानंतर जेव्हा बड्डेचं गाणं वाजेल तेव्हा मी सगळ्यांना जागेवरती उभं राहायला सांगणार आहे. आणि माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळी कंपल्सरी आहे. या टाळ्या नाहीत तर तुमच्या आशीर्वाद आहेत मार्वीच्या पुढील वाटचालीसाठी. सो टाळी वाजवण्यासाठी कंजूसपणा करू नका आणि जागेवरून उठण्यासाठी अजिबात मागे पुढे बघू नका.
शूट केलेली आहेत. माझं YouTube वरती DP इव्हेंट्स, D फॉर दीपक, P फॉर प्रोग्राम, DP इव्हेंट्स नावाने सर्च करा YouTube वरती. माझं चॅनल सबस्क्राईब करा. येत्या 4-5 दिवसामध्ये ह्या कार्यक्रमाचे व्हिडिओ तुम्हाला मिळेल. माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. इंस्टावरती dp.events आणि फेसबुकवरती सुद्धा DP इव्हेंट्स नावाने आहे. तुम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि हे गिफ्ट घेऊन जा. स्वरा मॅडम या लवकर गिफ्ट घेऊन जा. मिस स्वरा.